राजकारणात कोणतीही टीका किंवा कोणतंही विधान अचानक होत नसतं. त्यामागे अनेक वर्षाची खतखत आणि राजकीय हिशोब दडलेले असतात. 20 जून 2026 रोजी देशाचे गृहमंत्री अमित शहा कोल्हापूरच्या दौऱ्यावर आले होते. निमित्त होतं करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकास आराखड्याचे भूमिपूजन. कोल्हापूरच्या सभेत बोलताना अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती थेट आणि अत्यंत बोचरी टीका केली. कोल्हापूरच्या सभेत अमित शहा काय म्हणाले ते पाहूया. शिवसेना के अध्यक्ष और महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी, पहले शिंदे जी के पीछे शिवसेना शिंदे गुट कहना पड़ता था, अब कोई गुट बचा नहीं है, एक ही शिवसेना हो गई है. शहांच्या या टीकेवर उद्धव ठाकरे यांनीही लगेच पलटवार केला. मुंबईतील एका सभेत ठाकरे कडाडले आणि म्हणाले, शिवसेनेचे नेतृत्व कोण करणार हे उपरे म्हणजेच बाहेरचे ठरवू शकत नाहीत. शिवसेना ही भूमिपुत्रांची आहे. शिवसैनिक ठरवतील तोच शिवसेना पक्षप्रमुख होईल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त या आरोप प्रत्यारोपांची बातमी सांगणार नाही आहोत, तर या राजकीय वैमनस्याच्या मुळाशी जाणार आहोत. अमित शहा यांनी कोल्हापुरातूनच ठाकरेंना का ललकारले आणि उद्धव ठाकरे शहांवर एवढे आक्रमक का असतात, या प्रश्नांचा आढावा आपण घेणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. नमस्कार, मी हर्षवर्धन भोसले. सकलम मध्ये आपले स्वागत आहे. शहा विरुद्ध ठाकरे ही राजकीय कटुता समजून घेण्यासाठी 2019च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आणि त्यानंतरच्या राजकीय घडामोडी समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. 2019च्या विधानसभा निवडणुका भाजप आणि शिवसेनेने महायुती म्हणून एकत्र लढल्या होत्या. संपूर्ण राज्याने या युतीला स्पष्ट बहुमत दिले होते. भाजपला 105 तर शिवसेनेला 56 जागा मिळाल्या होत्या. नैसर्गिक न्याय आणि जनतेचा कौल पाहता महायुतीचे सरकार स्थापन होणे अत्यंत साहजिक आणि अपेक्षित होते. पण राजकारणात जे दिसते ते कधीच नसतं. निकाल स्पष्ट आल्यानंतर शिवसेनेने मुख्यमंत्री पदावर दावा ठोकला. हा दावा ठोकण्याचे कारण म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या मते भाजप सेना निवडणूक पूर्व युती होत असताना असं ठरलं होतं की पहिला मुख्यमंत्री शिवसेनेचा केला जाईल. आणि असा शब्द अमित शहा यांनी मातोश्रीवर येऊन स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र खोलीत आपल्याला दिला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी हा दावा केला होता. परंतु तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नेतृत्वानं स्पष्ट केलं की असा कोणताही शब्द देण्यात आलेला नव्हता. यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाने अशी कूस बदलली जी आजपर्यंत कुणीही पाहिली नव्हती. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर 25 वर्षे एकत्र असणारी भाजप शिवसेना युती तुटली. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सोबत जाऊन महाविकास आघाडी स्थापन केली आणि उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले. भाजपसाठी आणि विशेषतः अमित शहा यांच्यासाठी हा मोठा राजकीय धक्का होता. जिंकूनही त्यांना विरोधी बाकावर बसावे लागले. इथूनच या दोन्ही नेत्यांमधील राजकीय युद्धाची ठिणगी पडली. आता पाहूया बंद खोलीतलं सत्य आणि खोटारडेपणाचे आरोप. युती मोडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि विशेषतः अमित शहा यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करण्यास सुरुवात केली. उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांना थेट खोटारडे संबोधले. ठाकरेंचा दावा असा होता की निवडणुकीपूर्वी अमित शहा मातोश्रीवर आले होते. तिथे बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत, ज्याला शिवसेना मंदिरासारखी पवित्र मानते, अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात बंद दारात चर्चा झाली होती. तिथेच अमित शहांनी शिवसेनेला 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याचं आश्वासन दिलं होतं. ठाकरेंच्या मते शहांनी बाळासाहेबांच्या खोलीत दिलेला शब्द मोडला. पण अमित शहा यांनी हे आरोप अत्यंत आक्रमकपणे फेटाळून लावले. शहांनी स्पष्ट केलं की आम्ही बाळासाहेब ठाकरेंचा आदर करतो. मातोश्रीवर चर्चा नक्की झाली होती, पण तिथे उद्धव ठाकरे जे सांगतात तसं ठरलं नव्हतं. विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या, त्यामुळे मुख्यमंत्रीपद भाजपचेच राहील हे स्पष्ट होतं. स्वतः अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार सांगितले की उद्धव ठाकरे सत्तेच्या लालसेपोटी खोटं बोलत आहेत आणि बंद खोलीतल्या खोट्या चर्चांचा आधार घेत आहेत. आता पाहूया मुघल आणि अहमद शाह अब्दाली या शब्दांचे बाण कसे मारले गेले. जसजसा काळ पुढे गेला तसतशी या दोघांमधील भाषेची पातळी अधिक आक्रमक होत गेली. उद्धव ठाकरे यांनी भाजपला मुघलांची उपमा दिली. इतकेच नाही तर पुण्यातील एका जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांचा उल्लेख चक्क अहमद शाह अब्दालींचा राजकीय वंशज असा केला.
ते मला नकली संतान म्हणतात तर मी त्यांना अहमद शाह अब्दालीच म्हणणार, अशी अत्यंत जळजळीत टीका ठाकरेंनी केली होती. एका केंद्रीय गृहमंत्र्याला थेट आक्रमणकर्त्या अब्दालीची आणि मुघलांची उपमा देणं हे भाजपच्या जिवारी लागणारे होते. अमित शहांसारख्या चाणक्य मानल्या जाणाऱ्या नेत्याला उद्धव ठाकरेंनी दिलेले थेट आणि वैयक्तिक आव्हान होते. मग आले सुडाचे राजकारण आणि वाढती कटुता. राजकारणात वार केले की पलटवारही होतातच. राजकीय जाणकारांच्या मते अमित शहा यांनी या अपमानाचा आणि विश्वासघाताचा बदला घेण्याची रणनीती आखली, ज्याचा स्फोट 2022 मध्ये झाला. 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांसह ऐतिहासिक बंड केले आणि उद्धव ठाकरेंचे सरकार कोसळले. या बंडाला थेट भाजपचे आणि अमित शहाचे पाठबळ होते हे आता लपून राहिलेले नाही. शहांनी एकाच दगडात दोन पक्षी मारले. महाविकास आघाडीचे सरकारही पडले आणि उद्धव ठाकरेंच्या हातातून शिवसेना हा पक्षही काढून घेतला. जेव्हा केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिले, तेव्हा अमित शहा यांनी एका जाहीर सभेत ठाकरेंना डिवचले होते. शहा म्हणाले होते, आज सत्याचा विजय झाला आहे. एकनाथ शिंदेनी दाखवून दिले की खरी शिवसेना कोणाची आहे. उद्धव ठाकरेंना ज्या गोष्टीचा सर्वात जास्त अभिमान होता, म्हणजेच बाळासाहेबांचा पक्ष आणि त्यांची राजकीय ओळख, तीच अमित शहांनी शिंदेच्या माध्यमातून हिरावून घेतली. या एका घटनेने शहा विरुद्ध ठाकरे या संघर्षाचे रूपांतर एका राजकीय रिव्हेंज स्टोरीमध्ये झाले. ठाकरेंनी भाजपला चोर आणि निवडणूक आयोगाला गुलाम म्हणण्यापर्यंत पुढे मजल मारली. आता आपण मूळ मुद्द्यावर येऊया. 20 जून 2026 रोजी कोल्हापूरच्या सभेत अमित शहा यांनी जी टीका केली ती अचानक आलेली नाही. याचे मूळ 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर घडलेल्या घटनांमध्ये आहे. या विश्लेषणाचे 4 प्रमुख निष्कर्ष आहेत. सर्वात प्रथम म्हणजे अस्तित्वाची लढाई. अमित शहा यांना महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात हे बिंबवायचे आहे की मूळ शिवसेना आणि बाळासाहेबांचे हिंदुत्व हे एकनाथ शिंदेकडे आहे. उद्धव ठाकरे आता केवळ काँग्रेसची वोट बँक चालवणारे नेते उरले आहेत. कोल्हापूर सारख्या हिंदुत्वाची आणि मराठी अस्मितेची मोठी किनार असलेल्या जिल्ह्यातून हा मेसेज देणे भाजपच्या रणनीतीचा भाग होता. दुसरा निष्कर्ष असा काढू शकतो की ठाकरेंचा महाराष्ट्र अस्मितेचा कार्ड. उद्धव ठाकरे यांना वारंवार हेच दाखवायचे आहे की दिल्लीचे नेते म्हणजेच अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राच्या आणि शिवरायांच्या विचाराच्या विरोधात आहेत. उपरे शिवसेना चालवू शकत नाहीत हे वाक्य वापरून ठाकरेंनी शहांना बाहेरचे आणि स्वतःला भूमिपुत्र दाखवण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. निष्कर्ष नंबर 3, खोटारडेपणा विरुद्ध गद्दारी. ही संपूर्ण लढाई 2 शब्दांवर उभी आहे. ठाकरेंच्या मते भाजपने 2019 मध्ये खोटारडेपणा केला आणि शहांच्या मते ठाकरेंनी हिंदुत्वाशी आणि जनतेच्या कौलाशी गद्दारी केली. कोल्हापुरात शहांनी फोडलेला हा बॉम्ब आणि त्यावर ठाकरेंनी दिलेले प्रत्युत्तर पाहता आगामी विधानसभा निवडणुका अत्यंत अटीतटीच्या होणार हे निश्चित आहे. शहांचा ऑपरेशन टायगर आणि ठाकरेंचा मशाल घेऊन चालणारा संघर्ष महाराष्ट्राला एका नवीन राजकीय वळणावर घेऊन चाललाय हे मात्र निश्चित. चौथा आणि सर्वात महत्वाचा निष्कर्ष, हिंदुत्ववादी मतदानात वाटेकरी नको. प्रादेशिक पक्षांसोबत भाजपने जिथे युती केली आहे तिथे भाजपला स्वतःचा मतदार विभागलेला नको आहे असे दिसते. साहजिकच महाराष्ट्रातली हिंदुत्ववादी मतदार हा शिवसेना आणि भाजप यांच्यात विभागला न जाता तो पूर्णपणे भाजपकडे यावा, यासाठी देखील भाजपने ही राजकीय खेळी केली की काय अशी शंका आल्याशिवाय राहत नाही. या निष्कर्षानंतर आता पाहूया की अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांना शिवसेना प्रमुख का म्हटले. 2014 नंतर भाजपची वाढत जाणारी ताकद आणि महत्वाकांक्षा यामुळे महाराष्ट्रात त्यांचा युतीतील भागीदार असणारा पक्ष हा त्यांना असावा होता की जो त्यांच्या निर्णयांना मान डोलवेल. उद्धव ठाकरे यांना ते जमले नाही, परंतु शिंदे यास तयार झाले. यामुळेच की काय शहा यांनी त्यांना शिवसेना प्रमुख म्हणले आणि उद्धव ठाकरे यांना डिवचले असं दिसतंय. तुम्हाला काय वाटतं, 2019 मध्ये कोणी कोणाचा विश्वासघात केला? मातोश्रीवर त्या बंद खोलीत नेमकी काय चर्चा झाली होती? आणि 2019ला जर ठाकरेंनी उपमुख्यमंत्रीपद घेतले असते तर आज परिस्थिती वेगळी असती का? तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. धन्यवाद.